बघा मॅडम, हे असे धंदा करून काही होणार नाही. म्हणजे त्याच्यामुळे फक्त पेशंट बरा होणार आहे आणि ना आरोग्य सापडणार. आणि पुन्हा बघा, हे ज्यांनी कोणी गेलंय ना त्याच्या घरी मी स्वतः जाऊन आलो. एकदम श्रीमंत व्यक्ती आहे. अहो तो या ना त्या मार्गाने ह्याच्यातनं सुटूनच जाईल. तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ काय? काय काय बोलताय काय साहेब तुम्ही? काय बोलताय काय? खरंय तेच बोलतोय. आमच्यासाठी या केस काही नवीन नाही. महिन्यातल्या 2-4 केस असे येतच असतात आमच्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या हाताला काहीही लागणार नाही. हां, पण तुम्ही जर माझं ऐकत असाल तर समोरच्या पार्टीची म्हणजे अहो, तुमच्या मित्राला तेवढे तुमच्यासाठी पैसे मिळतील. जरा शांत डोक्याने विचार करा. काय बोलताय साहेब? सेटलमेंट? हां काय बोलता? रोलिंग मूड अँड थोडासा राग आला रे अँड ॲक्शन. काय बोलताय साहेब तुम्ही? सेटलमेंट? किती पैसे देतात ते? 10-15 लाख तर सहज देतील. बस? इतकेच? म्हणजे 3 बहिणींना सांभाळून अख्खं कुटुंब रेडी. रोलिंग मूड बस इतकेच बसून मूड बस इतकेच बसून रोलिंग मूड थोडी तू चिड हलकी वाढवतो. रोलिंग मूड अँड 10-1 लाख देतील ते. बस? इतकेच? म्हणजे 3 बहिणींना सांभाळून अख्खं कुटुंब चालवणाऱ्या जीवाची किंमत इतकीच? इतका स्वस्त आहे आमचा जीव? म्हणजे तुम्हा नाहीये ना? रोलिंग मूड श्रीमंत रेडी. काय ना, श्रीमंत माणसांनी रेडी. आता इथून राग सुरू केला. रोलिंग मूड राग सुरू करू थोडा थोडा ॲड कॅज्युअलिटी पुन्हा ॲड ॲक्शन. काय आहे ना, श्रीमंत माणसांनी कशाही गाड्या चालवायच्या. थोडं बॅलन्स होते. रोलिंग रोलिंग कशाही गाड्या रेडी. रोलिंग मूड 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 राग राग घे थोडा पुरा ॲड ॲक्शन. काय आहे ना, श्रीमंत माणसांनी कशाही गाड्या चालवायच्या, कितीही माणसं मारायची. गरिबांचं काय, ते बिचारे असतात ना, 4 पैसे दिले की गाव. काय बोलताय काय साहेब तुम्ही? किती पैसे दिले?